तर हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल. तर आज आम्ही चाललोय पबजीच्या टुर्नामेंटला. ते आम्ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केले इरा स्पोर्ट्स कडून. इरा स्पोर्ट्स 17 चॅनल आहे. तर काय म्हणतो आधी झालं कारण की त्याला ब्लॉग चालू झालाय तर त्याला बोलता नाही येते. त्याचा पण युट्यूब चॅनल आहे. माझ्या युट्यूब चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा. बैगन काय झालं चाललं आता. आम्ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केले. खूप मोठी टुर्नामेंट आहे आणि खूप मोठा व्ह्यू रिस्पॉन्स आला आम्हाला फॉरेनच्या मित्रांनो. तर कमीत कमी आमची जी व्हिडिओ आहे ना 1 मिलियन 1.1 मिलियन गेले आणि आम्ही बोलल्या बाहेर स्वस्तिक मोबाईलच्या इथून. तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या स्वस्तिक मोबाईलला पण. आणि मित्रांनो आता आपण चालू टुर्नामेंटला. आज ग्रँड फायनलचा दिवस आहे आणि लोक बघताय तर बघतीलच ना भावा. फेमस झाले का लोक बघतीलच आपल्याला. आज ग्रँड फायनलचा दिवस आहे. तर आज जाऊन तिथं काय आम्ही कास्टिंग करू, काय आम्ही एन्जॉय करू, काय आम्ही काय टुर्नामेंट काय आमचं बोलत होते सगळं तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि तुमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप मेहनत करतो. आज चालेल भावा. झाली भाई झाले रे. आता आठव भाई आहे फक्त. आणि आता आमच्याकडे गाडी नाही आहे. आता आम्ही रिक्षाने जाणार आहे. काय करणार तरी पैसा नाही आहे. काय करे जाऊ दे. रिक्षा तर रिक्षा तुला दाखवतो आणि कंटिन्यू ब्लॉग मध्ये. आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया स्टेशनला. काही रिक्षातून उतरलो. आता दुसऱ्या साईडला जायचे. परत तिथून रिक्षा पकडायचे. तर काय बोलतो आशिष, मॉलचा व्ह्यू आता इथं दिसेल. रस्ता जिना मॉल दाखवतो. मॉल बादलापूरचा छोटासा मॉल. काय मॉल नसला तरी काय थोडा काय बोलतो त्याला ऍक्सिलेटरचं हे काय हे मॉल मध्ये आलो. बघा कसा बुट साफ करतोय. सस्ते नशे बाईचे. आता तिथं जाऊन पण रिक्षा पकडायचे ना. गरीब आहे. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे जा। यार तू कुछ ते खाली स्कॅनर पाठवतो. जीपे करा पाठवत. नेक्स्ट ब्लॉक मध्ये आपली गाडी येईल. बघा तुमच्या पैशाने गाडी घेतो. चला मॉलचं आलो वरती वरच्या फ्लोरला. चला तिथून रिक्षा पकडतो. मांजर ऐकत सत्य नशे लोकांचे. फ्लॅट फ्लॅट फ्लॅट. आज आपला ग्रोथ नाही झाला एवढा. थांब ना सगळं स्किन पाहता नाही. बाय करते बघितलं किती फेमस आहे भाई. तुमचा भाई फेमस आहे. तुम्ही सपोर्ट नाही करत म्हणून. नाही तर तुमचा भाई याचा बॅनर लागलेला ना आपल्याला. सांग यांना काय सांगू आता तुम्हाला. आमचं मोठे पण मोठे कसं आम्हाला मोठे पण करायची सवय आहे ना. तो रिक्षा पकडून आपल्याला. हा सॉरी अरे आई बघितलं. आता रिक्षा पकडतो म्हणून रिक्षाचा भेटतो. कारण की इथं लय ऊन लागतोय. त्याची कॅब घालून आलो मी. चला तर काय तिथे एक फॅन भेटला आशिषचा. बघू शकता. तो बोलत होता ज्यूस प्यायचे. तर बोलू खूप मोठा फॅन आहे. दादा मी तुमचे व्हिडिओ बघतो. खूप इन्स्पिरेशन होतो. त्यातून मला भेटतो. तुम्ही खूप चांगलं काम करता. ते थँक्यू थँक्यू. त्यांनी मला ऋणी राहील आयुष्यभर. धन्यवाद. चालेल मग एवढं मी आमचा काही बस झाला. याला उतर अर्धा पिऊन देणार आम्ही. यांनी नाही पोक्या पाता मारल्या. आणि पैसे आहेत ना 60 रुपये आहेत ना. बरा का भाव तेवढा. ते ब्लॉग साठी होता फक्त ज्यूस. ज्यूस फक्त ब्लॉग साठी होता. पैसे तोच भरणार आहे. चला बघत राहा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि बेल आयकॉनला प्रेस करायला. देखा आपने लापरवाही का नतीजा है. नशे झाले काही. तर काही आता लोकेशन वरती आलोय. त्यांना थोडा फायनान्शियल कमी आहे. तर मग ऍडजस्ट आहे थोडासा. ऍडजस्ट करायला लागतो. कोणाचा टीम रूम केलाय पण आहे भारी. बादशाह काम आपला बादशाह असतो दादा. तसं हे वा डेंजर आहे. कोण बघू आतमध्ये टपली तर दिसत. क्या चल रहा है ये भाई साहब. बघितला किती स्ट्रगल आहे भाईचं. अजून स्ट्रीम चालू नाही झाली बाबा.
एक चालू आहे एक management. 55 लॉबी बनवेल आणि बघा कसा सेटअप आहे, फुल वायफाय 2 पीसी आहे प्रिंटर. काय कामच नाही आपला, फुल खर्ची आहे स्ट्रीम. म्हणजे हिरा स्पोर्ट्स काय राहते का एवढी मेहनत. बघितलं किती स्ट्रगल आहे, तुम्हाला मजा वाटते. हिरा स्पोर्ट्स थ्रू पुढे जाणार आहे. आता आमच्या ओनरचा हिरा स्पोर्ट्स रिजनल लेवलला आपण घेऊन जाणार आहे इंडियामध्ये. ते गावा खेड्यापाड्यामध्ये स्पोर्ट पोहोचला आणि तिथे आपण पोहोचले नक्कीच पाहिजे. आज ग्रँड फायनल आहे, खूप मजा येणार आहे. मला दाखवतो पर्यंत कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. थोडा बसतो उन्हातून हे बसून घे, पाणी बिनी बी मस्त आहे. चालेल बाबा, कंटिन्यू राहा फक्त ती कंटिन्यू राहा. उत्कृष्ट पद्धतीने गेम प्ले करतात. कशा पद्धतीने आज झोन बनतो, छोटासा सर्कल बनलेला आहे. या सर्कल मध्ये कशा पद्धतीने टीम्स आपल्या जागा बळकवतात हे इथे आपल्याला दिसणार आहे. ग्रँड फायनल हिरा स्पोर्ट प्रेझेंट दिवाळी स्टोडमचा हा महामुकाबला पॉवर्ड बाय स्वास्तिक मोबाईल्स. त्यांनी आपल्याला इकडे उत्कृष्ट पद्धतीने एक प्लॅटफॉर्म तयार करून दिले, जिथे आपण टुर्नामेंट खेळू शकतो. अशाच टुर्नामेंट्स आपण रिजनल लेवलमध्ये दरवेळेस घेऊन येणार आहे, मन टू मन घेऊन येणार आहे. ते आपण बघू शकता. टीम मेराचे कशा पद्धतीने मध्ये एंट्री घेऊ शकते. मध्ये एंट्री घेतलेलं आहे. एकदम एजेस वरून खेळणार तर त्यांचा असा निर्णय असेल. आयजीएल जशा पद्धतीने त्यांना खेळणार तसाच टीम खेळणार. ते एकच प्लेअर त्यांचा जिवंत आहे अवी. सँडीने ते अग्रेसिव्ह गेम प्ले करण्याचा प्रयत्न दाखवला तर नक्कीच दोघं सुद्धा ते अग्रेसिव्ह गेम प्ले ते करू शकतात आणि उत्कृष्ट पद्धतीने असं इथे गेम प्ले होऊ शकतो. आता हा सर्कल कशा पद्धतीने मोड घेतो, हार्डशिप घेतो का नाही हे आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. हा खालच्या बाजूला जातो का वरच्या बाजूला इथे बघायला मिळणार आहे. आणि इथे फायरिंग करताना समाधी सँडी हा एरियाचा प्लेअर हार्डकोरची टीम तिथे आलेली आहे. आणि वेअरहाऊसकडे जात असताना हार्डकोरच्या टीम वरती इकडे थोडीशी रिटालिएशन फायर करताना आपल्याला दिसतोय सँडी. आणि झोन पडलेला आहे अर्धा पाण्यामध्ये, अर्धा ब्रिज आलेला आहे या झोन मध्ये आणि थोडेसे लँड इथे आलेले आहे. आता कशा पद्धतीने ह्या 11 टीम्स उरलेल्या आहेत त्या रोटेशन देतील. 11 टीम्स 36 खेळाडू, हे 36 खेळाडू कशा प्रकारे इथे गेम प्ले करणार आहेत. सर्वच स्किल सेट प्रमाणे उत्कृष्ट पद्धतीने खेळत इथे पोहोचलेले आहेत. एक टुर्नामेंटचा क्वालिफायर राऊंड इथे खेळताना ते आलेले आहेत. आता ह्या राऊंड मध्ये कशा पद्धतीने ते आपली जागा बळकवतील आणि या इरंगलच्या पहिल्या मॅच मध्ये कोण चिकन डिनर घेऊन जाणार आहे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. 5 मिनिटाच्या कालावधीनंतरला आता आपल्याला इथे चालू होईल. पॉईंट्स टेबल मिळणार आहे. त्या पॉईंट्स टेबल आपल्याला नक्कीच समजेल कोण जिंकतं, कोण हारतं, कोण टॉपला येतं आणि कोण लास्टला जातं. मयंक कोपेले या मॅच मध्ये कोण जिंकतोय, कोण सेकंड मॅच मध्ये कोण चिकन डिनर मारतोय मित्रांनो बघू शकता आपण. चला बघूया. जसं आता पहिला सर्कल पण पडलेला आहे आणि सर्कल मध्ये पहिले तर मित्रांनो लूट मारतील. तर हर्ष काय बोलू शकतो मागच्या मॅचच्या नुसार या मॅच मध्ये कोण जिंकू शकतो आणि कोण आपले हिरा स्पोर्ट ही टीम तरी या मॅच मध्ये जिंकू शकते का मित्रांनो, काय बोलू शकता? हा गेम अगदीच लकचा आणि स्किल्सचा आहे मित्रांनो. इकडे झोन पडलेला तुम्ही झोन बघू शकता. हेराची टीम सुद्धा या झोनच्या आतमध्येच आहे. आता कशा पद्धतीने रोटेशन देत आयजीएल त्यांना झोनच्या वेगळ्या दिशेने घेऊन होते बघू शकता तुम्ही. इथे तुम्ही बघू शकता 2 टीम्स 4HM 11 टीम नंबर 11 आणि टीम नंबर 9 या 2 टीमशी इथे रंगत लढाई बघायला मिळू शकते. या दोन्ही टीम्स आमने सामने इथे आहेत. आता या 2 टीम्स मध्ये या ड्रॉप क्लॅश मध्ये कुठली टीम वर्चस्व गाजवणार आहे आपल्याला इथे बघायला मिळेल. रॉकीज ड्रायव्हर एक वेगळा ऍडव्हान्टेज आहे, जरा एक वेगळ्याच अँगलने तो आहे आणि हा ऑफ अँगल इथे फायदा मिळून देऊ शकतो त्यांना. आपण बघू दिसणार खूप रंगत मॅच आणि मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा हिरा स्पोर्ट 17 या चॅनलवर. आणि मित्रांनो इथे बॉम्बचा मारा आणि इथे टीम नंबर 5 ही थोडीशी घायल आहे आणि मित्रांनो समोर त्यांच्या बंदे आहेत. टीम नंबर 5 जिंकू शकते का बघू शकता. हा इथे लूट कमी आहे पण स्किल इथे दाखवताना मित्रांनो टीम नंबर 5 चा प्लेअर हा SP. बघूया आपण काय होऊ शकतं. इथे मॅच रंगते आणि मित्रांनो इथे टीम नंबर 16 ही त्यांच्यावर थोडासा रश करण्याचा प्रयत्न आणि 4 बाजून गेलेला आहे टीम नंबर 16 टीम नंबर 5 ला आणि इथे युद्धीचा मारा बघू शकता. टीम नंबर 5 इथे काय करू शकते मित्रांनो. इथे टीम नंबर 16 वरती टीम नंबर 5, टीम नंबर 16 वरती टीम नंबर 5, टीम नंबर 5 वरती टीम नंबर 16 इथे 2 प्लेयर त्यांचे इथे आहेत. आणि बघूया मित्रांनो आपण टीम नंबर 16 ने पूर्ण 4 बाजून त्यांना घेतलेला आहे मित्रांनो आपण बघू शकता. आणि इथे नॉक काढलेला चांगला असा क्लच मित्रांनो आपला टीम नंबर 16 चा एक बंदा नॉक आणि बघा टीम नंबर 60 एक बंदा आणि इथे फिनिश करण्याचा पूर्ण प्रयत्न टीम नंबर 60 चा प्लेअर आणि चार्लीला इथे नॉक केलेला आहे. चार्ली चांगला कमबॅक दिला होता आपण मित्रांनो इथे चार्लीला इथे होतो. आणि ती फायनल मॅच आपण इथे बघू शकतो. हिरा स्पोर्ट प्रेझेंट दिवाळी शोडाऊन को पावर्ड बाय स्वस्तिक मोबाईल, स्पॉन्सर बाय अन्वी कलेक्शन, रॉयल क्राउन गिफ्ट शॉप, अजून अथर्व खानावल,
तर मित्रांनो आपण हे बघू शकता ही फायनल मॅच शेवटचा लढा हे आपण इथे पाहू शकतो. इथे मित्रांनो इरांगलचा मॅप आणि बघू शकता आपण इरांगलचा तरी पण इथे प्लेन रूट असा पडलेला आहे की सर्वीकडे जाण्याचा मार्ग आहे सर्वीकडे. तर आपण बघू शकतो इथे कोण कसे प्लेयर लास्टचा मुकाबला आणि कोण कुठे जाईल आणि कोण कशी बाजी मारेल. तर मित्रांनो आपण बघू शकतो इथे. तसेच मित्रांनो आता शेवटचा मुकाबला आहे आणि या शेवटच्या महामुकाबल्यामध्ये कोण अव्वल मध्ये येईल, कुणाकडे चान्स आहे आणि कुणाकडे नाही. आणि इथे स्कॉर इथे नॉकडाऊन झालेला आहे मित्रांनो. टीम नंबर 10 चा हार्दिक अभिनंदन. बघू शकता आपण इथे टीम नंबर 10 नी आपला शुभ गणेशा केलेला आहे. आपण बघू शकता आपण टीम नंबर 10 ला आता बघू शकता आपण मित्रांनो जसे जसे झोन पडलेला आहे आणि पोझिशन मित्रांनो इथे सर्वांनी घेतलेले आहे. तसेच इथे प्रीमोक्सला इथे 2 स्क्वॉड आहे. इथे आमने टीम नंबर 16 वर्सेस टीम नंबर 18. बघूया आपण त्यांच्यामध्ये फाईट थोडीशी चालू आहे मित्रांनो आणि बघू शकता आपण काय होऊ शकते त्या दोघांमध्ये. खूप रोमांचक मॅच आपण इथे बघू शकता. फायनलचा मुकाबला आणि फायनलला कोण इथे यशस्वी ठरत, कोण या पॉईंट टेबल मध्ये. तर काही ग्रँड फायनलची मॅच संपलेली आहे. 5 दिवस लगातार मॅच चालू होते, लाईव्ह स्ट्रीम चालू होत्या. आपले कास्टिंगवाले खूप मेहनत घेतलेली आणि बघू त्यांचं ओपिनियन काय, कसं वाटलं त्यांना 5 दिवस कास्टिंग करू. तर काय बोलशील आशिष? आवाज मस्करीच करतो. सिरियस बोल, सिरियस बाबा. तर गाईज आता आमची टुर्नामेंट पूर्ण संपलेली आहे आणि 5 दिवस कंटिन्यू बोलून ना घसाची वाट लागली अशी तर घसाला कसा तरी होतं. तर खूप चांगला वाटला कारण पहिली टुर्नामेंट होती आमची आणि खूप ती यशस्वी लय मोठी सक्सेसफुल झाले. कारण मी सकाळी पण बोललो 1.1 मिलियन व्ह्यू गेले त्या व्हिडिओला आणि ऑल ओव्हर इंडियामधून प्लेयर आलेले आहेत आणि आपले चांगले मोठे स्पॉन्सर पण आपल्याला भेटलेत. तर काहीच खूप चांगलं वाटतंय का ही टुर्नामेंट आम्ही ठेवली होती. तर छोटं करत होतो टुर्नामेंट पण आता एवढ्या बिग लेवलला टुर्नामेंट ठेवले तर खूप जरा चांगलं वाटतं आम्हाला. आणि अशी टुर्नामेंट आम्ही अजून एक मोठी करणार आहेत. तर त्यासाठी अनुजा चॅनलला जॉईन व्हा आणि तसंच आमच्या पण चॅनलला जॉईन व्हा आणि मग ती टुर्नामेंट तुम्हाला समजेलच काय कधी अपडेट्स येतील. तर इंस्टाग्रामच्या चॅनलला पण फॉलो करा आमच्या. तर काहीच खूप चांगलं प्राऊड फिलिंग वाटतंय का आम्ही 5 दिवस सतत इथे आम्ही बसतोय सर्व कामधंदे सोडून. तर खूप चांगलं वाटतंय. तर तसंच आमचा हर्ष यांनी पण खूप मेहनत केले. पॉईंट टेबल बनवण्यापासून स्लॉट बनवण्यापासून ग्रुप तसेच खूप कॉल अटेंड 3,000 कॉल 3,000 कॉलच्या समझ रहे हो आप 3,000 प्लस कॉल ते त्यांनी अटेंड केलेत. तर त्याचं पण खूप अभिनंदन का त्यांनी आमच्यापेक्षा जास्त ते यांनी मेहनत केले कारण ते स्लॉट्स बीट्स सर्व बनवायचे ते सर्व याची जिम्मेदारी होती आणि आम्ही याच्यात आगो टाकून दिलता. तर याचे पण खूप अभिनंदन का यांनी एवढा मोठा आणि आयडिया बिडिया सगळी याचीच होती. तर काही खूप काय बोलशील हर्ष तुला एवढा तू स्ट्रगल केलास आणि काय नाही स्ट्रगलचं चीज होतं नाही ते दिसत आहे. खूप दिवसापासून स्ट्रगल चालू होता. एक दिवस स्पॉन्सर्सकडे जाणं, रात्री जाणं, दुपारी एक दिवस बोलायचा परत दुसऱ्या दिवशी आता नको उद्या आता नको असं राज फिरवले आम्हाला स्पॉन्सरने. पण असं करत शेवटी आम्हाला आमचे जे मेन स्पॉन्सर होते त्यांनी ते पहिल्या दिवसातच डील डन करून टाकलेली. ते मेन स्पॉन्सर तुम्हाला इथे स्ट्रीमवर दिसत होते तुम्ही बघू शकतो. ब्रॉडबँड कनेक्ट आपले डी कनेक्ट पार्टनर पॉवर्ड बाय स्वस्तिक मोबाईल यांचे खूप आभार. त्यांच्यामुळे ही टुर्नामेंट एकदम संपन्न झाली आणि खूप महाराष्ट्रात ते इंडियामध्ये व्हायरल झाली टुर्नामेंट. तर असेच टुर्नामेंट चालू राहतील. तर काय बोलता नेक्स्ट टाइम नेक्स्ट टुर्नामेंट होणार आहे विंटर शोडाऊन डिसेंबरमध्ये नक्कीच होईल. असेच मोठ्या लेवलला होईल. त्यात पण खूप सारे गिव्हअवेज असतील आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इंस्टाग्रामच्या याला लाईक करा, इंस्टाग्रामच्या याला फॉलो करा. खूप सारे पोस्ट आणि आम्ही इरा एंटरटेनमेंटच्या अंडर अजून खूप सारे कॉन्टेंट व्हिडिओज घेऊन येणार आहोत. आत्ताच एक रॅप आला संबाडाला, त्याला आम्ही संबाडा होतो पण त्याचं नाव आहे गॅलेक्सिया. तो पण चेकआउट करा, इंस्टाग्रामला टाकलेला आत्ताच. धन्यवाद. 2 hours later. आणि
आता आम्ही आलो आहे स्वस्तिक मोबाईल तिकडे पुष्पगुच्छ आणि शाल घेऊन. दादाने आम्हाला खूप सहकार्य केलं या इव्हेंटमध्ये पुढे जाण्यासाठी. आता त्यांना आम्ही आभार व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे. चला तर मग भेटूया. तुला कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही एक चांगली अरेंजमेंट केली आणि पार पण पाडलं. बाकी थोडेसे मेसेज आले मला. ये ना सगळ्यांनी या सगळ्यांनी रोल करशील तेव्हा आता इकडे डायस रोल होईल आणि जे 2 नंबर येतील ना त्या 2 नंबरला गिव्ह अवे होईल इथे. दोन्ही साईडला दोन्ही 3 आले तर अजून एकदा आपण ट्राय करूया. 6 आणि 3 आणि 3 आणि 3. 6 आणि 3 या 2 नंबरला थँक्यू. आणि ते आम्ही स्वस्तिक मोबाईलमध्ये आलो होतो तर 3 आणि 6 नंबर निघालेले. तर 2 गिव्ह अवे विनरला आपल्याकडून एक स्मार्ट वॉच जाणार आहे. पहिल्या नंबरला स्मार्ट वॉच जाईल ज्याचा नंबर 3 असेल आणि दुसरा आलेला 6 त्याला जाणार आहे ब्लूटूथचे एअरफोन. तर असेच पावर्ड बाय स्वस्तिक मोबाईल आणि आम्ही असेच इव्हेंट्स पुढे चालून करणार आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी नक्कीच सहभाग नोंदा आणि अनुजच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. बाय गाईज.